एक वेळचा प्रसंग असा होता. ज्ञानोबरायांनी पांडुरंगाकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी नामदेव महाराजांची मागणी मागितली. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, घेऊन जा. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, देवा, आपलं काय ठरलं होतं? तुम्ही मला कुणाबरोबरही पाठवणार नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, नामा, मी तुला कुणाबरोबरच पाठवत नाहीये, तर माझ्याच बरोबर पाठवते. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, देवा, कळलं नाही मला. त्याचंही वर्णन महाराजांनी केलं. अवतार पांडुरंग नाव अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे नामा, माझाच अवतार आहे तो. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, बरं ठीक आहे, जातो मी. परंतु ज्ञानोबराय काय म्हणतील? या देवाचं दर्शन घ्या, त्या देवाचं दर्शन घ्या. मी कोणत्याच देवाच्या पाया पडणार नाही. ज्या देवाचे कटेवर हात नाही आणि विटेवर उभा नाही, त्या देवाचे मी कटेवर हात नाही ज्या देवाचे, निघे मी त्या देवाचे दर्शन. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे बाबा, जा तर खरं. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, बरं ठीक आहे, जातो मी. त्यावेळेस भगवान परमात्म्याने नामदेवरायांचा हात ज्ञानोबरायांच्या हातात दिला आणि भक्तीचा आणि ज्ञानाचा संगम झाला. कारण आतापर्यंत ज्ञाना वाचून भक्ती आंधळी होती आणि भक्ता वाचून ज्ञान पांगळ होतं. उदाहरण द्यायचं झालं तर एक आंधळा माणूस असतो आणि एक पांगळा माणूस असतो. आंधळ्याला पाय असूनही बाहेर जाता येत नव्हतं आणि पांगळ्याला डोळे असूनही बाहेर जाता येत नव्हतं. मग दोघांनी म्हणले, आपण एक युक्ती करू. त्यावेळेस आंधळा पांगळ्याला म्हणाला, एक काम केलं तर? पांगळा म्हणाला, काय? आंधळा म्हणाला, माझे पाय भक्कम आहेत आणि तुझे डोळे भक्कम आहेत. एक काम कर, मी तुला उचलून घेतो आणि तू मला वरती बसून दिशा सांग. ठरल्याप्रमाणे आंधळ्याने पांगळ्याला उचलून घेतले आणि पांगळ्याने वरती बसून दिशा दाखवून आणि दोघही पंढरपूरची वारी करून घरी आले. हे जसं आहे तसं इतक्या दिवस ज्ञाना वाचून भक्ती आंधळी होती आणि भक्ता वाचून ज्ञान पांगळ होतं. परंतु ज्या वेळेस पांडुरंगाने नामदेवरायांचा हात ज्ञानोबरायांच्या हातात दिला आणि ज्ञानाचा आणि भक्तीचा संगम झाला, मग ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. चालून चालून दमले, तानेने व्याकुळ झाले. तिथंच बाजूला एक विहीर होती, पण त्या विहिरीत एकदम थोडं पाणी होतं. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, विहिरीत तर पाणी खूप थोडं आहे आणि त्यातल्या त्यात मी आहे योगी आणि तुम्ही आहात भक्त. मी जाईन आणि माझ्या योग साधनेने पाणी पिऊन येईन, मग तुमची विठोबा रखमाई करील काय? त्यावेळेस ज्ञानोबराय गेले, आपल्या योग साधनेने पाणी पिले आणि नामदेवरायांनाही घेऊन आले. त्यावेळेस नामदेवरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन एका अभंगात केलं आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. म्हणून ज्ञानोबराय योगी होते